आपण सुद्धा पुढे यायचं आहे। त्याचबरोबर माऊली क्रिकेट संघाचे सर्व खेळाडूंनी आता आपल्याकडे मान्यवर आहेतच, आपण जरा खाली यायचं आहे, कारण आपल्याला तोच जोश जो तुम्ही 4 दिवस दाखवला तोच आपल्याला आजही आणि आताही आपल्याला दाखवायचा आहे। त्याचबरोबर सर्व आज मला वाटतं इकडे पंच म्हणून कामगिरी पाहिली 4 दिवस, आता तिथे मला वाटतं उपस्थित आहेत की नाही पंच आयडिया नाही आहे। त्याचबरोबर अक्षय गावडे तसेच प्रतीक पाटील, आकाश मातले यांनी खरंच आम्हाला 4 दिवस खूप चांगलं सहकार्य केलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचबरोबर या सभापती चषक यासाठी आम्हाला खरंच खूप चांगलं मोलाचं सहकार्य केलं, तरी ओसीसी संघ त्याचा कोणी संघनायक कोणी उपस्थित त्याबद्दल माऊली क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक आभार मानतो आणि लगेचच आपण पारितोषिक वितरण सोहळा सुरू करतोय। मी डी.के. पाटील आमचे समालोचक धनू यांना विनंती करतोय पुढील समारोह आपण पार पाडायचंय। आणि आपण पाहताय गेली 4 दिवस आपल्या आवाजातून मंत्रमुग्ध करणारे आमचे लाडके आणि आपल्या गावातील कोपरी गावातील सुपुत्र, खरंच त्यांनी प्रत्येक क्रिकेट आपल्या असोसिएशनच्या असू द्या किंवा नारंगी त्याचबरोबर कोपरीतील इतर सामन्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी त्याबद्दल चांगलं समालोचन केलं आणि आम्हाला 4 दिवस खरंच डे नाईट आम्हाला त्यांनी सहकार्य केले। आमचे लाडके समालोचक धनू पाटील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। तसेच माननीय सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब यांना मी विनंती करतो धनू पाटील यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। धनू पाटील खरंच यांनी आम्हाला गेली 4 दिवस त्याचबरोबर आमची 15 दिवस जी धावपळ चालू होती त्यांनी बघितली होती आणि त्यांनी खरंच आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि आम्हाला एक चांगला समालोचक भेटला आणि आपण सर्वांनी त्यांचा आवाजही ऐकलाय। हर्षद त्यांचा सन्मान करा, टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण खरंच प्रत्येक खेळाडूला उभारी देण्याचं काम करतात ते आमचे लाडके समालोचक धनू पाटील। माऊली संघाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल। आणि पुढील समारोह आपण त्यांच्याच त्याचबरोबर विपुल पाटील या समालोचकांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, त्यांचा सुद्धा सत्कार आमचे रामा पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण सुद्धा त्याचा इकडे श्री शाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करायचं आहे। विपुल पाटील विपुल पाटील या समालोचकांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं होतं, त्याबद्दल माऊलीच्या संघाच्या वतीने मी त्यांचं खरंच आभार व्यक्त करतो। संग्रामभाईंचा पण सन्मान करूयात। मी सभापती साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभस्य संग्रामभाईंचा सन्मान होणार आहे। एक गोड व्यक्तिमत्व ज्यावेळी विरार प्रीमियर लीग पार पडली त्यावेळी आम्हाला सकाळी ज्यांच्या हॉलवरती नेलं खास करून, आणि त्याने आम्हाला एक सूचित देखील केलं आपल्या परिसरातील कुठलाही व्यक्ती असू द्या त्याला जर लग्नासाठी कुठल्याही गोष्टी कमी पडल्या कमी खर्चामध्ये त्यांच्या हॉलवरती ते लग्न लावण्यासाठी तयार आहेत असे आमचे व्यक्तिमत्व संग्राम साहेब आहेत आणि त्यांचा सन्मान होतोय। भरपूर गोष्टीवरती त्यांच्याशी आम्ही चर्चा केली होती। थँक्यू। त्यानंतर सकाळी कोपरीच्या मैदानावरती खास करून लाईव्ह केलं, संध्याकाळी पुन्हा एकदा या ठिकाणी जॉईन झाले। DBN लाईव्ह सुरुवात छोटीशी होती, म्हणजे एका कॅमेऱ्यानं होती, 3 ते 4 जण एकत्र आले, त्यांनी 3 ते 4 जणांनी एकत्र येऊन सुरुवात केली। पण आज DBN लाईव्हचे जवळजवळ
20 पेक्षा जास्त मेंबर झालेले आहेत आणि 5 सेटअप लावण्याची एकाच दिवसामध्ये ताकद असणारे DBN लाईव्ह चॅनल आपल्या नारंगी गावचे सर्व सुपुत्र आहेत. एकाच गावातील सर्व सुपुत्र आहेत, नारंगीचे सर्व आहेत आणि DBN लाईव्हचा सन्मान आज प्रवीण पाटील बाबू आहेत आणि धनंजय मांगेले आहेत. प्रवीण पाटील यांनाही विनंती करून, धनंजय आपणासही विनंती करून आपण दोघांनी पुढे यायचं. चला प्रवीण यायचं. सभापती साहेब विनंती सर आहेत. 2 नारंगीचे सुपुत्र आपल्या सर्व आज कॅमेरामॅन नयन तांडेल, कार्तिक यांना पण या ठिकाणी पाहिलेलं आहेत आणि खऱ्या अर्थानं ही 2 सुपुत्र अशी आहेत, कुठल्याही टेक्निकल गोष्टी आहेत दोघं कधीही करू शकतात. पहिल्यांदा वॅगन व्हील आणणारं आपल्या परिसरामध्ये जर कुठलं चॅनल असेल जे टेनिस क्रिकेटमध्ये कोणी नाही केलं, ते वॅगन व्हील आणण्याचं काम केलं ते धनंजय मांगेला आणि प्रवीण पाटील बाबू यांनी केलेलं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पहिल्यांदा प्लेयर पोझिशन कोणी आणले असेल आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, प्लेयर पोझिशन महाराष्ट्रामध्ये आणणारा पहिला चॅनल आहे DBN लाईव्ह आणि मागच्या वर्षी आम्ही एक मोठी स्पर्धा केली होती आमदार चषक नालासोपाराच्या मैदानावरती. एका दिवसामध्ये 5 कॅमेरे 5 अँगलने ती स्पर्धा दाखवली होती आणि त्याचे खास करून हे 2 हिरे आहेत प्रवीण पाटील बाबू, धनंजय मांगेला या टीमचं सन्मान होते. चला आमचे सर्व मंडप डेकोरेटर्स सर्वांनी यायचं, तिघांनी यायचं. चला तिघं यायचं, पाठीमागे नाही जायचं. चला तिघांनी यायचं. खूप छान पद्धतीनं चला मंडप डेकोरेटरचा सन्मान आपण करूयात. मी पुन्हा एकदा विनंती करेन लक्ष्मण पाटील साहेब, रामा पाटील साहेब, आपणच विनंती असेल आपण पुढे यायचं. आपल्या मारंबलपाडा गावातील मंडप डेकोरेटर आणि लाईट आवडली का या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त लाईट्स जी होती ती लाईट्स खूप चांगली होती आणि ते करणारे आपल्या मारंबल गावाचे हे सर्व सुपुत्र आहेत. तर मारंबलपाड्यातील आपले सर्व सुपुत्र यांचा आपण करूयात या ठिकाणी सन्मान. मंडप डेकोरेटर्स सभापती साहेबांचा वाढदिवस, त्याच्यासाठी सर्व लागणारं सामान सहाय्य ज्यांनी केलं ते आमचे जगदीश दादा आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायाची शॉल, पुष्पगुच्छ आठवण म्हणून सन्मान चिन्ह मात्र या ठिकाणी दिलं जात आहेत. चला अशा एका व्यक्तीचा पण सन्मान करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेला सजवण्यासाठी दिवसाचे रात्र रात्रीचे दिवस केले. खऱ्या अर्थानं फक्त 5 मिनिटात होते. दिवसाचे रात्री तुम्हाला नक्कीच माहिती सांगतील कशा प्रकारे राहिले. आणि सर्वजण खरंच आपण पाहतोय ही माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2024 याची जर खरंच आम्हाला सर्वात जास्त जे सहकार्य लाभलं, ग्राउंड बनवण्यापासून गेली महिनाभर अहोरात्र डे नाईट स्वतः मला वाटतं कुठेही काम साईडला ठेवून आपल्या संघासाठी झटत होते आणि त्यांचा पाठिंबा आमच्या माऊली संघाच्या मागे आहे. कोणतेही कार्य असो, कोणतेही आपण मोठेपणा न करता आपण सर्वांसमवेत आहेत असं दाखवून देत आमच्या संघाला कोणती वेळ असो, कोणतीही अडचण असो त्याचं पूर्णपणे निवारण करण्याची ताकद आमचे सर्वांचे लाडके सहकार्य करणारे हार्दिक पाटील यांचा सुद्धा सत्कार आपण इथे करणार आहोत. भव्य सन्मान हार्दिक पाटील यांचा सन्मान होणार आहे. मी पुन्हा विनंती करेन हरेश्वर पाटील, हरेश्वर म्हात्रे, देवादादा, रामा पाटील साहेब, राजू पाटील साहेब, लक्ष्मण पाटील साहेब सर्वांनी उठायचं आहे. चला पुढे उठायचं सर्वांनी. मुकेश पाटील आपण उठायचं आहे. संदीपदादा पाटील, कासकोपरीचे आपले सर्व ग्रामस्थ, महेश पाटील आपण पुढे यायचं आहे. हार्दिक पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थानं हार्दिकची मेहनत, प्रचंड मेहनत होती आणि सभापती चषक 2024ला अगदी रंगवण्याचं काम ज्याने केलंय त्यांचे मित्र हार्दिकजी पाटील यांचा भव्य सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायाची शॉल
सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सारखे नेहमी भरत राहावे यासाठी तुम्हाला दिला जाणारा पुष्पगुच्छ आहे. चला चला अंपास चला आपण पुढचे जे काही बक्षीस वितरण समारंभ आहेत त्या ठिकाणी आपण बोलणार आहोत. लगेचच बक्षीस वितरण समारंभाचा जो कार्यक्रम आहे त्या दिशेने आपण बोलणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे तो खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये ज्याने सर्वोत्तम चांगली फिल्डिंग केलेली आहे. त्याचं नाव आहे एनिकेसेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि आज खरंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जो खिताब जातोय श्री स्पोर्ट्स या संघाचा रोहन तरे. चला रोहन तरे आपण यायचं. मी विनंती करेन मुकेश पाटील साहेब आणि राजू पाटील साहेब आपल्या हस्ते या ठिकाणी दिलं जाईल शूज. चालेल कोणीतरी घेतलं तरी चालेल. राजू पाटील साहेब यांच्या शुभ आपण शूज ट्रॉफी आणि शूज आहे ते दिले जातात. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे बोला लवकर. एनिकेसेस उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यासाठी दिलं जाईल. आधी ऐका ऐका आधी ऐका. त्याच्यासाठी दिलं जाईल एक चांदीचा कडा शूज प्लस ट्रॉफी ह्या गोष्टी आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय लक्ष्मण पाटील साहेब आपण पुढे यायचं आहेत. त्याच्यानंतर संग्रामजी आपणास विनंती आपण पुढे यायचं आहेत. त्यांच्या जोडीला मी पुढे तर विनंती करेन संदीपदादा पाटील आपणास विनंती असेल आपण पुढे यायचं आहेत. चांदीचा कडा शूज आणि ट्रॉफी ह्या तीन गोष्टी या ठिकाणी देणार आहोत. तो खेळाडू आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. प्राइज गोज टू ज्याने स्पर्धेमध्ये घेतलं सर्वाधिक 10 विकेट. नाव आहे तो खेळाडूच साई माऊलीचा रोहन. 10 विकेट. चला रोहन आहेत का? रोहन रोहन आहे. आता थोडं स्माईल आलं त्याच्या चेहऱ्यावर. रोहन धावा द्या. चांदीचा कडा शूज ट्रॉफी ही मात्र दिली जाते. एकदा जोरदार टाळे झाले पाहिजेत रोहनसाठी. उत्कृष्ट गोलंदाज. चला इंटरव्ह्यू घेतला असता पण आपल्याकडे वेळ कमी आहे. घ्यायचं का? उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट त्याच्यासाठी आहे चांदीचा कडा एक बॅट आणि एक ट्रॉफी ही आपण देणार आहोत. चांदीचा कडा बॅट ट्रॉफी. कैलासवासी तीर्थराज किसन पाटील यांच्या स्मरणार्थ ही आपल्याला बॅट दिली गेली आहेत. अक्षय पाटील यांच्या माध्यमातून दिली गेली. स्वर्गीय तीर्थराज किसन पाटील भाई यांच्या नावानं ही बॅट आपल्याला दिली गेली आणि त्यांचं नावही आहे त्या बॅटवरती. ही बॅट देण्यासाठी मी हरेश्वर म्हात्रे साहेब हरेश्वर पाटील साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहेत. आणि महेश पाटील यायचं आपण पुढे. चला 3 व्यक्तिमत्व महेश पाटील हरेश्वर म्हात्रे हरेश्वर पाटील यांनी पुढे यायचं आहेत. एक बॅट चांदीचा कडा
आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ट्रॉफी आधी दिली जाईल बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या या स्पर्धेमध्ये रन आहेत 82. कोण आहे 82 वाला कोण आहे? नाही 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 नाही, चुकीचं आहे. 82 + 16 82 + 16 त्याने केल्यात एकूण 98 रन. तो खेळाडू आहे टीम नेमाबॉईजचा रोहित. हो. मला वाटतं फक्त जल्लोष होते पण टाळ्या वाजत नाहीत. खरंच आपण या खेळाडूंसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. सांदीचा कडा, ट्रॉफी, बॅट, सन्मान्य अतिथी महेश पाटील, हरेश्वर मात्रे, हरेश्वर पाटील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र दिली जात आहे. आणि रोहित खरंच इथे गुड लक घेऊन चालला आहे. पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत रोहितसाठी. चला, आता आयोजकांनी सांगितलं मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेली आहे. काहीशा कारणास्तव मॅन ऑफ द सिरीज कॅन्सल केलेली आहे, ती नाही देणार आहोत. थोड्या वेळात देऊयात. त्याच्यानंतर 8वं पारितोषिक आहे, ते 8वं पारितोषिक आपण देणार आहोत. 8व्या पारितोषिकासाठी कॅश प्राइज आहे 10,000 आणि संघाचं नाव आहे BBA एकलव्य संघ ठरला आहे या स्पर्धेचा 8व्या पारितोषिकाचा मानकरी. चला यायचं आहे BBA एकलव्य. चला माऊली क्रिकेट क्लबचे पदाधिकारी पण यायचं. थोडंसं लवकर या. चला माऊली क्रिकेट क्लबचे पदाधिकारी. हर्षद फोंडके आपण पुढे यायचंय. 8व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी पाचारण करतो. हर्षद फोंडके माऊली क्रिकेट संघाचे सभासद, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि हा 8व्या नंबरसाठी खिताब देतोय तो राजू यांना. पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. आणि टाळ्या वाजवण्याचं तुम्हाला एक कारण सांगतो, हृदयविकाराचा झटका येत नाही म्हणून टाळ्या वाजवल्या गेल्या पाहिजेत. पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रकाश वाडकर साहेब यांना विनंती असेल. प्रकाश वाडकर साहेब आपण पुढे यायचे. आपल्या शुभ हस्ते 7व्या क्रमांकाचे पारितोषिक आणि आधी दशरथ परब साहेबांना विनंती असेल. दशरथ परब साहेब आपण यायचं. दशरथ परब साहेब यांच्या शुभ हस्ते दिले जाईल. दशरथ परब साहेब आपण यायचं आधी. 7वं पारितोषिक दिलं जात आहे प्रकाश वाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते आणि ट्रॉफी जात आहे टीमचं नाव आहे श्री स्पोर्ट्स. दशरथ परब साहेब आणि प्रकाश वाडकर साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिली जात आहेत. श्री स्पोर्ट्सचे ऑनर संग्रामजी आपण पाहतायत आणि ट्रॉफी सध्या ते मात्र त्या ठिकाणी स्वीकारतायत. टाळ्यांचा गजर होईल. चला नामा बॉईज टाळ्यांचा गजर करा, आपण विजेता आहात. सहावं पारितोषिक देण्यासाठी आपण पुन्हा एकदा मान्यवरांना इन्व्हाइट करणार आहोत. मी विनंती करेन राजू पाटील साहेब, आपणास विनंती करेन आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल 6वं पारितोषिक आणि 6वं पारितोषिक जात आहे कॅश प्राइस 10,000. टीमचं नाव आहे गणेश नगर. चला गणेश नगरसाठी टाळ्यांचे गजर होणार आहेत. जितू क्षत्रिय साहेब मंडळाचे सचिव आहेत आणि गणेश नगरचे ते आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक चांगले धडाकेबाज खेळाडू आहेत. त्यांना दिली जाते या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाची ट्रॉफी. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत. मी संदीपदादा पाटील यांना विनंती करेन आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते दिली जाईल 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ आहे कॅश प्राइस 10,000. टीमचं नाव आहे वरद विनायक. आकाश या ठिकाणी येतात. 5व्या क्रमांकाचा ट्रॉफी आकाश गरज डोंगरपडा. त्याच्यानंतर चतुर्थ पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. चतुर्थ पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत आणि चतुर्थ पारितोषिक देण्यासाठी
मी मुकेश पाटील यांना विनंती करणं आपण पुढे यायचं. टीमचं नाव आहे कॅश प्राइज 15,000 आणि टीमचं नाव आहे MCC. चला MCC संघ आपण यायचं. ओमकार चला MCC साठी टाळ्यांचे गजर होणार आहेत. MCC त्याच्यानंतर तृतीय पारितोषिक आहेत 20,000. टीमचं नाव आहे ओम साई मनवेलपाडा. तृतीय पारितोषिकाचे मानकरी आहे ओम साई मनवेलपाडा. ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो या आदरणीय व्यक्तिमत्व पुन्हा एकदा लक्ष्मण पाटील साहेब आणि त्यांच्या जोडीला असतील आदरणीय रामा पाटील साहेब. लक्ष्मण पाटील साहेब आणि रामा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दिली जाते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. टीमचं नाव आहे ओम साई मनवेलपाडा. टाळ्यांचा गजर ओम साई मनवेलपाडा संघासाठी देखील होईल. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत. 30,000. टीमचं नाव आहे साई माऊली. या स्पर्धेचा उपविजेता टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला साई माऊलीचे खेळाडू आहेत ते या मैदानावरती येणार आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करेन ही ट्रॉफी देण्यासाठी हरेश्वरजी मात्रे हरेश्वरजी पाटील आपणास विनंती असेल आपण पुढे यायचं. हरेश्वर मात्रे हरेश्वर पाटील चांगली चुरस दिली होती फायनल मध्ये परंतु थोडंसं कुठेतरी कमी पडलं. परंतु उपविजेता संघ बनणं सुद्धा इतकंही शक्य नाहीये आणि खरंच एकदा पुन्हा एकदा टाळे झाले पाहिजे या संघासाठी सुद्धा ज्यांनी उपविजेता संघ इथे घोषित झालाय. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2024 उपविजेता संघ आहे साई माऊली. चला टाळ्यांचा गजर होईल साई माऊलीसाठी होईल. कदापि तो हातामध्ये बॉल आला असता तर मॅच पलटू शकला असती. भरपूर काही गोष्टी झाल्या असत्या. टाळ्यांचा गजर होईल. सभापती चषक 2024 चे उपविजेता संघ आहेत. टीमचं नाव आहे साई माऊली. आता त्याच्यानंतर आपण देऊयात या स्पर्धेतील एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना. आणि प्रेक्षणीय सामन्यामध्ये कधी प्रॅक्टिस न करणारा संघ ज्याने फायनल मारलेले आहे नाव आहे टीमचं. आता महेश पाटील मला सांगितलं होतं कधी हलक्यात घ्यायचं नाही. हलक्यात घेतलं का आम्ही कार्यक्रम करतो. आणि टीमचं नाव आहे श्री गणेश घासकोपरी संघ ठरलाय त्या एक्झिबिशन मॅचचा चॅम्पियन. हे पारितोषिक देण्यासाठी सभापती साहेब आणि हरेश्वर पाटील साहेब सर्वांना विनंती करतोय. घासकोपरी संघ आहे या स्पर्धेचा एक्झिबिशन मॅच सभापती चषक 2024 विजेता संघ. प्रेक्षणीय मॅचचा विजेता संघ. चला सर्वांनी उठायचंय. चला अभिनंदन महेश. आता या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर नॉमिनेशन आपल्या समोर आलेलं आहे. चला नॉमिनेशन आलेलं आहे. थोडीशी शांतता ठेवा म्हणजे जेणेकरून माहीत पडेल. मालिकावीर कोण नाव सांगा. नाव पहा त्यानं कामगिरी बोलू का नको बोलू. त्यानं कामगिरी काय केली सांगतोय. त्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 70 रन बनवलेत. मॅन ऑफ द सिरीज ज्यानं या स्पर्धेमध्ये 70 रन बनवल्यात. ज्यानं 70 मधला पहिला 7 काढला तर त्याने 7 विकेट पण घेतलेत. आणि तो खेळाडू आहे आकाश गरज. इकडे तिकडे पाठीमागे आकाशच.
चला ही ट्रॉफी देण्यासाठी सभापती साहेब आपणास विनंती करतोय, आपल्या शुभस्य दिली जाईल. सोन्याची अंगठी आहे ती मात्र दिली जाणार आहेत. आणि आपल्या विरारमध्ये पहिल्यांदा अंगठी ठेवणारं माऊली मंडळ आणि माऊली मंडळाच्या वतीने दिली जाणार आहेत. सर्व सन्मान्य अतिथीचे शुभस्य आपण देणार आहोत. माऊली चषक 2024चा मॅन ऑफ द सिरीज ज्याने केल्यात रन 70, ज्याने घेतल्या 7 विकेट. खेळाडूचं नाव आहे आकाश गरत वरद विनायक. आकाश गरत यांना दिली जाते खास करून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज. चला आकाश यांना सोन्याची अंगठी दिली जात आहे. त्याच्यानंतर छानरीत्या ट्रॉफी आहे ती ट्रॉफी दिली जात आहे. थोडं आकाश धनु, आकाश आकाश थांबा बोलावं इथे. लागेल. आकाशला आता बोलावं लागणार आहे. आकाश तुम्हाला थांबायचंय. आणि आकाश यांना मी इकडे थांबवतोय. आकाश मॅन ऑफ द सिरीज मिळेल याची अपेक्षा होती, नाही होती याची प्रतीक्षा होती, परंतु पराभवाच्या छायामध्ये संघाला जावं लागलं होतं. त्या स्टेजनंतर भरपूर सारे खेळाडू रेसमध्ये होते. पण अशा श्रेणीत सभापती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची खास करून तुला जे प्राईज भेटलेले आहेत त्याबद्दल काय सांगशील? प्राईज भेटलं त्याचं हे नाही, पण माझी टीम हरली. 5th प्राईज भेटलं मला त्याचं दुःख झालं, कारण की आम्ही जिंकू शकलो असतो. 29 हा डिफेंड म्हणजे स्कोर करू शकलो असतो आम्ही, ती हरला ना त्याच्यामुळे त्याचं जास्त दुःख झालं मला, बाकी काही नाही. आता सोन्याची अंगठी मिळालेली आहेत. गुड न्यूज आधी कोणाला देणार? गुड न्यूज नाही सांगतो तू, अजून कोणाला देणार? बघूया आता, त्याचं काय ठरलं. पण अक्ष. अजूनपर्यंत दुःख जास्त आहे की माझी टीम नाही जिंकली. येस. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, सभापती चषक खेळताना कसं वाटलं? भरपूर काही साऱ्या गोष्टी या ठिकाणी अंडरम क्रिकेट आपण नेहमी खेळतात, परंतु या पद्धतीचं आयोजन भरपूर कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. तर सभापती चषकाचं आयोजन तुला कसं वाटलंय? ॲक्च्युली हार्दिक आणि मी डेली कॉन्टॅक्टमध्ये होतो. हार्दिक आणि माझं बोलणं रोज होत होतं की ग्राउंडचं काय मॅनेजमेंट आहे, परत ह्याचं काय मॅनेजमेंट आहे. हार्दिक आणि मी डेली म्हणजे मी मॅचच्या 1 दिवस आधी पण आलेलो की हार्दिकला बोललो की बाबा हे असं असं कमी आहे तर हे करून घे, काय असेल नसेल तर मला फोन कर, काय प्रॉब्लेम झाला तर मला फोन कर, मी आहे तुझ्यासाठी अख्खा. कारण की हा यज्ञा काका, मी हार्दिकच्याहून जास्त यज्ञा काकाला पहिल्यापासून ओळखतो, ते मला पहिल्यापासून ओळखतात, आपल्या घरचे संबंध आहेत. सो त्यांची मॅच म्हणजे ही माझी मॅच होती. सो चांगलं झालं टुर्नामेंट, एक काहीच हे नाही आलं आणि चांगली टुर्नामेंट झाली, त्याचा मला आनंद आहे. नक्कीच आकाश आहेत, आकाशनं अगदी आपल्या मनाच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आकाश अभिनंदन असणार आहे. पगला आहेत, पगल्यांच्याकडे आपण देऊयात. विनर टीम. पण नाही 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 कॅप्टन आहे, कॅप्टन. चर्चा कॅप्टनची चर्चा करायची आहे. नंतर तुम्ही नाही बोलणार, नाही बोलणार, नंतर नाही बोलणार, आताच यायचं. हो हो हो. विनर टीम, टीमचं नाव आहे, बोलावं लागेल, तो एवढ्या तयारीने आला मग बोलावं लागणार आहे. चला या इथे, या इथे या. माईक प्रेस कर. कसं वाटतंय, स्पर्धेचं चॅम्पियन झालेलं आहात, सभापती चषक खेळताना तुला कसं वाटलेलं आहे? खूप छान वाटलं. आता बघा, तो मोजके शब्द पाठ करून आला. खूप छान वाटलं, बरं वाटलं, खूप छान आहे, खूप मस्त ऑर्गनायझिंग केलं असं सांगणार आहेत. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? लाईट्स कशा प्रकारे होत्या आणि आयोजन कशा प्रकारे राहिले? आयोजन तर चांगलंच होतं, पण लाईट त्याच्यापेक्षा खूप खूप चांगल्या लाईट आहे त्यावेळी. खूप चांगल्या लाईट होत्या. आता टीम जिंकलेल्या आहेत, किती खुश आहेस? मी सर्वात जास्त खुश आहे. सर्वात जास्त खुश तो आहे. अभिनंदनात जास्त तुला प्रश्न नसणार आहेत. आणि चॅम्पियन टीम आहेत. पारितोषिक देण्यासाठी सभापती साहेब आणि सर्व
सन्माननीय अतिथी त्यांना विनंती असेल सभापती चषक 2024 चा मानकरी टीमचं नाव आहे न्यामा बॉईज मोरेगाव. न्यामा बॉईज मोरेगाव तर संघ ठरलाय. चला महेश पाटील या पुढे सर्वांनी स्वराज सर्वांनी तिथे आता नाही घेऊ मला गाला मारेल. चला गणपती बाप्पा आई जीवदानी माते की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. थँक्यू संग्रामजी, रामा पाटील साहेब, लक्ष्मण पाटील साहेब, हरेश्वर म्हात्रे, हरेश्वर पाटील, राजू दादा, संदीप दादा, मुकेश पाटील, महेश पाटील. हॅलो.